माझे सहलीमध्ये शिकते. मी वर्ग 11वी विद्यार्थिनी आहे. माझ्या प्रयोगाचं नाव आहे रिफ्रॅक्शन. तर आपण इथे एक बीकर घेतलेला आहे, ट्रान्सपरंट बीकर आहे. याच्यामध्ये आपण हाफ वॉटर भरलेलं आहे आणि नॉर्मल पेन्सिल आहे. तर रिफ्रॅक्शन कसं होतं मी तुम्हाला हे थोडक्यात सांगणार आहे. हे जी अप्पर पार्ट आहे ती एअरचं मीडियम आहे आणि जी लोअर पार्ट आहे ती आहे वॉटरचं मीडियम. आणि रिफ्रॅक्शन कसं घडतं, जर हे पेन्सिल जर या मीडियममध्ये टाकलं, जर वॉटरच्या मीडियममध्ये जर पेन्सिल टाकलं तर याचं साईज किंवा शेप मोठा दिसतो, कारण रिफ्रॅक्शन होतो. रिफ्रॅक्शन का बरं होतं, कारण मीडियम चेंज झालं तर रिफ्रॅक्शन हे घडून येतं. जर याच पेन्सिल आपण जर आडवं ठेवलं तर ही बेंड झाल्यासारखी दिसते आपल्याला. तर हे का बरं होतं, कारण इथे जी पेन्सिल घातलेली आहे ती दुसऱ्या मीडियममध्ये असल्यामुळे जे लाईट आहे ती पण चेंज होते, त्याच्यामुळे रिफ्रॅक्ट. तर हे नॅचरल फिनॉमिना आहे आणि आपल्याला हे ॲटमॉस्फिअर